जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेमुळे आता खळबळ उडाली आहे। आमच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे आम्ही निवडणूक लढू शकत नाही असं खडसेंनी म्हटलंय। या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। खडसे हे त्यांची सून रक्षा खडसे यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी केला। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमच्याकडे उमेदवार नसल्याचं खडसेंनी म्हटलं आणि याचा आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे। काल रात्री अचानक त्यांनी त्यांचा एकतर्फी निर्णय जाहीर केला की राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नसल्याने आम्ही हे नगरपंचायत निवडणूक लढत नाही। तेव्हा मला आश्चर्यात धक्का बसला की असं कसं, म्हणजे आम्हाला तुम्ही गाफील ठेवलं आणि तुम्ही तुमचा एकतर्फी निर्णय जाहीर केला, ते चुकीचं झालं। दबाव कोणाचा असेल, त्यांच्यावर काय पवार साहेबांनी तर नाही सांगितलं नाही का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाही सांगितलं नाही, हे समजण्यापुरतच सर्व लोकांना समजते कोणाचा दबाव असेल। साहेब जरी कारण सांगत असले की माझ्याजवळ उमेदवार नाही, परंतु आज मुक्ताईनगर शहरामध्ये विधानसभा अशी किंवा लोकसभा असे महाविकास आघाडीचा उमेदवाराला लीड आहे।